मित्रांनो, कधीकधी माणूस अनैतिक नात्याच्या आहारी जाऊन असे काही करतो जे आपल्या कल्पनेच्याही पलीकडे असतं. आणि आजची घटना तर अंगावर काटा आणणारी आहे. 45 वर्षीय एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीचा खून करण्याचा असा भयानक प्लॅन आखला की ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. ही धक्कादायक कहाणी घडली आहे थेट तेलंगणातील करीमनगर शहरात. आणि तिच्या मागचं सत्य इतकं थरारक आहे की पूर्ण गोष्ट ऐकून तुमचे मन सुन्न होईल. ही 45 वर्षीय आरोपी महिला मागील महिनाभर यूट्यूब आणि गुगलवर वारंवार एक विशिष्ट प्रकारचा व्हिडिओ शोधत होती. आणि तिला हवा तसा व्हिडिओ यूट्यूबवर मिळाल्यावर तिने त्या व्हिडिओतून शिकलेली पद्धत वापरून हा भयानक कांड केला. तिचा हेतू पतीची हत्या करण्याचा होता. म्हणून ती महिनाभर हत्या कशी करायची यासंबंधी शोध घेत होती, कारण व्यसनाधीन पतीपासून सुटका मिळवायची होती. 18 जुलैला तिला असा व्हिडिओ दिसला ज्यात एखाद्याच्या कानात कीटकनाशक विष टाकून त्याचा मृत्यू कसा घडवून आणता येईल हे दाखवले होते. आणि हा उपाय तिला पटल्यामुळे तिने लगेच तो प्लॅन आपल्या प्रियकराला सांगितला. धक्कादायक बाब म्हणजे प्रियकरालाही हा उपाय आवडला आणि तो म्हणाला, हा तर खूप सोपा मार्ग आहे, कुणालाही संशय येणार नाही. आणि मग दोघांनी मिळून पतीची हत्या करण्याचे ठरवले. ही मन सुन्न करणारी घटना तेलंगणातील करीमनगर शहरात घडली असून संपत शीला वय 51 हे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर आरोपी महिलेचे नाव रामादेवी आणि ती भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होती. रामादेवीचे 21 वर्षीय राजा नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते आणि पतीला दारूचे व्यसन असल्याने ती त्याच्यापासून वैतागली होती. यापूर्वी संपतनी स्वतःच्या घरी तिला प्रियकरासोबत पकडले होते. त्यानंतर त्यांचे भेटी बंद झाल्या आणि पती तिच्या आयुष्यात अडथळा असल्याचे तिला वाटू लागले, ज्यामुळे ती त्याला संपवण्याचा कट रचू लागली. 18 जुलैला पाहिलेल्या व्हिडिओनुसारच तिने 27 जुलैला पतीच्या कानात कीटकनाशक ओतून त्याचा खून केला आणि 30 जुलैला पती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे दिली. 1 ऑगस्टला पतीचा मृतदेह सापडताच पोलिसांनी शवविच्छेदनाचा आग्रह धरला. मात्र रामादेवी आणि तिच्या नातेवाईकांनी त्यास विरोध केला. पण त्यांचे 15 वर्षीय मुलालाही वडिलांच्या मृत्यूबाबत संशय आल्याने त्याने पोलिसांकडे चौकशीची मागणी केली. तपासादरम्यान पोलिसांनी घरातील सर्वांचे कॉल रेकॉर्ड, लोकेशन आणि CCTV फुटेज तपासले, ज्यातून पोलिसांचा तपास थेट रामादेवी, तिचा प्रियकर राजा आणि त्याचा मित्र श्रीनिवास या तिघांपर्यंत पोचला. चौकशीत तिघही वेगवेगळी उत्तरे देऊ लागल्याने पोलिसांचा संशय आणखी घडत झाला आणि तपासाची गती वाढवण्यात आली. अखेरीस 6 ऑगस्ट रोजी तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली, ज्यात मास्टरमाइंड रामादेवी होती, तर तिचा प्रियकर राजा आणि श्रीनिवास हे सहआरोपी होते. तिघांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून पुढील सुनावणी अद्याप बाकी आहे. मित्रांनो, आम्ही नेहमी अशा सत्य घटना सांगून तुम्हाला सावध करण्याचा प्रयत्न करतो. तरीही काही लोक चुकीच्या प्रतिक्रिया देतात, पण या घटनेतून शिकण्यासारखे बरेच आहे. आजकाल अनैतिक संबंधातून घडणाऱ्या घटनांचा प्रादुर्भाव वाढला आहे. जणू विवाहबाह्य संबंधांनी समाजाला विळखा घातला आहे. विवाहित महिला किंवा पुरुष आपला संसार उद्ध्वस्त करून पती-पत्नीच्या हत्येसारखे अत्यंत टोकाचे पाऊल उचलत आहेत आणि अगदी 50शीतील महिला देखील अशा संबंधात अडकताना दिसत आहेत, जे अतिशय दुर्दैवी आहे. म्हणूनच आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो, अनैतिक संबंधात पडू नका, कारण ते केवळ तुमचे आयुष्य नाही तर इतरांचेही जीवन उद्ध्वस्त करतात. मित्रांनो, एका चुकीच्या नात्याच्या हव्यासाने आणि स्वार्थाच्या आंधळेपणाने एका निरपराध माणसाचं आयुष्य हिरावून घेतलं. वडिलांशिवाय एका मुलाचं बालपण उद्ध्वस्त झालं आणि आयुष्यभराची साथ देणारी पत्नीच शत्रू बनली. अनैतिक संबंध, राग आणि सूद यामुळे केवळ संसार नाही तर विश्वास, प्रेम आणि नात्यांची पवित्रता देखील कायमची नष्ट होते. अशा घटना आपल्या समाजासाठी धोक्याची घंटा आहेत. या घटनेबाबत तुमचं मत काय आहे ते प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.